नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप तुमचं सर्वांचं स्वागत करतो। बघा, आपल्याकडे जो प्रश्न आहे ना 2023च्या राज्यसेवा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे, जो की ॲडजेक्टिव्ह वरती आहे। ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय असते की जो शब्द, असा शब्द की जो नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगतो। बस एवढी जरी माहिती असली ना तरी सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता। ठीक आहे, म्हणजे याच्यासाठी जे आपण ट्रिक्स वापरणार आहे त्याप्रमाणे। ठीक आहे, आता बघू आपण प्रश्न कुठला होता। तर प्रश्न काय आहे की यूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट। म्हणजे या रिकाम्या जागेत योग्य तो ॲडजेक्टिव्हचा तुम्हाला प्रकार टाकायचा आहे किंवा ओळखायचा आहे किंवा कुठला येणार आहे। आता ॲडजेक्टिव्हचे प्रकार किती असतात? 3। एक असते पॉझिटिव्ह डिग्री, नंतर कंपॅरेटिव्ह डिग्री आणि त्यानंतर काय असते सुपरलेटिव्ह डिग्री। ठीक आहे, आता वाक्य काय म्हटलेलं आहे की ही वाज द मोस्ट। बघा, इथं मोस्ट म्हटलेलं आहे, आपल्याला इथं एवढं तर माहित पडलं की इथं ॲडजेक्टिव्ह पाहिजे। मग ते काही का असे ना, हे कंपोजर काय झालं तुमचं नाउन झालं। ऑफच्या आधी नाउन असते, ऑफच्या नंतर पण नाउन असते, इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे। आता ऑप्शन बघणार आहे आपण, कुठला ऑप्शन आहे? पहिलं बघा, इन्व्हेंटर। इन्व्हेंटर आपण कोणाला म्हणतो? जो व्यक्ती कशाचा तरी शोध लावतो ना त्याला इन्व्हेंटर म्हणतात। मग हे काय झालं आपलं? नाउन झालं। म्हणजे हे काय आहे आपलं? नाउन। मग जर का पहिलं ऑप्शन नाउन आहे तर आपल्याला काय पाहिजे? ॲडजेक्टिव्ह पाहिजे। मग हे उत्तर येणार का आपलं? नाही, तर पहिलं ऑप्शन हे चुकीचं आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर बघा, इन्व्हेन्शन। इन्व्हेन्शन म्हणजे काय असते? एखाद्या, म्हणजे असं समजा की एखाद्या माणसानं कुठला तरी शोध लावला, फॉर एक्झाम्पल जसं लाईटाचा शोध लागला किंवा विमानाचा शोध लागला, बरोबर आहे। तर हा शोध लागल्यानंतर जी सगळी शोध लावण्याची प्रक्रिया असते ना, त्या प्रक्रियेला आपण इन्व्हेन्शन म्हणजे काय? शोध म्हणतो। म्हणजे हे पण काय झालं तुमचं? नाउन झालं। आणखी इंग्लिशमध्ये जर काय समजून घ्यायचं आहे तर हे बघा, ज्या शब्दाच्या शेवटी सीई असते किंवा ION असते ना, तर त्याला काय म्हणतात माहित आहे का? त्याला नाउन म्हणतात। ठीक आहे, इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर। 2 नंबरचं ऑप्शन हे नाउन आहे, त्यामुळे हे पण तुमचं येणार नाही आहे। 3 नंबरचं बघा काय होतं? इन्व्हेंट। आता हे कसं ओळखायचं? इन्व्हेंट म्हणजे शोध असते। आता मला एक सांगा, या शब्दाला आपण ईडी लावू शकतो का? ईडी पण लागते, त्याच्यानंतर ING लागते का? ING पण लागते। मग इंग्रजी भाषेमध्ये ज्या शब्दाला ईडी किंवा ING लागते ना त्याला आपण काय म्हणतो? वर्ब म्हणजे काय? क्रियापद म्हणतो। मग जर का हे क्रियापद असेल तर आपल्याला काय पाहिजे? ॲडजेक्टिव्ह पाहिजे। म्हणजे हे ऑप्शन येणार का? हे अजिबात नाही येणार। तुमचं 3 नंबरचं पण इथं काय चुकीचं आहे। आणि त्याच्यानंतर बघा, इन्व्हेंटिव्ह हे एकच ऑप्शन राहिलेलं आहे। म्हणजे तुमचं उत्तर काय येणार? 4 नंबरचं ऑप्शन जे आहे ना, हे इन्व्हेंटिव्ह हे तुमचं उत्तर असणार आहे। वाक्य कसं बनणार आहे? ही वॉज द मोस्ट इन्व्हेंटिव्ह कंपोजर ऑफ हिज टाइम। त्याच्या काळातला तो सर्वात जो आहे ना इन्व्हेंटिव्ह कंपोजर होता। म्हणजे गाणे नवीन नवीन बनवायचा, कोणाची कॉपी नव्हता करत। ठीक आहे, अशा प्रकारे जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ट्रिक्सनुसार जे आहे ना उत्तर हे कमी वेळात आणि लवकर आणि ॲक्युरेसीने देऊ शकता। त्यामुळे जे आहे ना अशा नवीन ट्रिक्स शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये पण